नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील खूप महत्त्वाच्या दोन अशा कन्सेप्ट बघणार आहोत, पण त्या खूप सोप्या सुद्धा आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहेत त्या कन्सेप्ट बघा. बेरीज व्यस्त, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ॲडिटिव्ह इन्व्हर्स, आणि दुसरी कन्सेप्ट आहे गुणाकार व्यस्त, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. बघा शालेय स्पर्धा परीक्षा असतील, तसेच ज्या सरळ सेवा परीक्षा असतात नोकर भरतीच्या, त्यांना सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे याच्यावर आधारित प्रश्न येत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बेरीज व्यस्त शिकूया. बघा बेरीज व्यस्त म्हणजे काय? अशा दोन संख्या ज्यांची बेरीज शून्य आली पाहिजे. काय? अशा दोन संख्या ज्यांची बेरीज किती आली पाहिजे? शून्य आली पाहिजे, त्यांना आपण एकूणमितीच्या बेरीज व्यस्त म्हणत असतो. काय म्हणत असतो? बेरीज व्यस्त. म्हणजे बघा आणखी बघा, समजा ए ही एक संख्या आहे, त्याच्यामध्ये दुसरी बी नावाची संख्या ऍड केली तर त्यांची बेरीज किती आली पाहिजे? शून्य आली पाहिजे. तेव्हा आपण म्हणतो ए ची बेरीज व्यस्त बी, बी ची बेरीज व्यस्त ए असणार. म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं बघा कसं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, आधी काढायला शिकू आपण. समजा 6 ही संख्या आहे, बरोबर आहे. 6 या संख्येची बेरीज व्यस्त कशी काढायची? बघा कशी सोपं असतं. काय? 6 ला 6 लिहून घ्यायचं. आता या 6चं साइन कोणतं विद्यार्थी मित्रांनो? बघा इथं काही नाही म्हणजे काय असतं? पॉझिटिव्ह, धन असतं. मग इथं पॉझिटिव्ह आहे म्हणलं इकडे काय येणार? उलट करायचं असतं. बेरीज व्यस्त मध्ये काय करायचं? साइन उलट करायचं असतं. फक्त संख्या जशाच तशी लिहायची. मग बघा 6 ची बेरीज व्यस्त काय असणार? ऋण 6, आणि ऋण 6 ची काय असणार? धन 6. तसंच बघा आता विद्यार्थी मित्रांनो किती घेऊ आपण? निगेटिव्ह 12 घेऊ. निगेटिव्ह 12 किंवा ऋण 12. ह्याची कशी करायची बघा? 12 ला 12 लिहायचं, बरोबर. आता निगेटिव्हचं काय होणार? इकडं पॉझिटिव्ह होणार. बघा ऋणाचं काय होणार? धन होणार. इतकं सोपं असतं. बेरीज व्यस्तला काय करायचं असतं? फक्त साइन चेंज करायचं, बाकी काही नाही. बघा निगेटिव्ह 12 ची बेरीज व्यस्त काय असणार? पॉझिटिव्ह 12. पॉझिटिव्ह 12 ची काय असणार? निगेटिव्ह 12. इतकं सोपं असतं. त्यांची व्याख्या काय होती? दोघांची बेरीज किती आली पाहिजे? शून्य आली पाहिजे. येते का नाही बघा. चला आता आपण करूया. बघा 6 प्लस निगेटिव्ह 6. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ऍडिशन करायचे, बरोबर आहे. आता या 6चं काही साइन नाही म्हणजे काय असते? पॉझिटिव्ह. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऍडिशन करायचे आपल्याला. दोघांचे साइन कसे आहेत बघा? वेगवेगळे. दोघांचे साइन वेगवेगळे. साइन वेगवेगळे म्हणलं की काय होत असते? सबट्रॅक्शन, वजाबाकी. 6 मधून 6 गेले किती झाले? शून्य आले. शून्याला कोणतं चिन्ह असतं का? नसतं. विषय संपला. बघा आली का नाही बेरीज शून्य? बघा मग ह्या काय झालं? एकूणमितीच्या बेरीज व्यस्त झाल्या, ऍडिटिव्ह इन्व्हर्स. यांचं पण करू बघा. निगेटिव्ह 12 प्लस हे काय? पॉझिटिव्ह 12. विद्यार्थी मित्रांनो बघा, बेरीज करायची दोन संख्येची. दोघांचे चिन्ह कसे आहेत? वेगवेगळे. दोघांचे चिन्ह वेगवेगळे म्हणलं की काय होत असते? वजाबाकी होत असते. मग विद्यार्थी मित्रांनो 12 मधून 12 गेले, किती उरले? शून्य. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, दोघांची बेरीज शून्य आली म्हणजे त्या काय झाल्या? एकूणमितीच्या बेरीज व्यस्त झाल्या. हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचंय धन 6 ची बेरीज व्यस्त काय? ऋण 6. ऋण 12 ची बेरीज व्यस्त धन 12. तसंच विद्यार्थी मित्रांनो बघा 1 ची बेरीज व्यस्त काय असणार? ऋण 1 किंवा निगेटिव्ह 1. हे झालं बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त काय करायचं? संख्या दिली जशाच तशी लिहायची, त्याचं साइन उलट करायचं. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. विषय संपला. आता गुणाकार व्यस्त. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार करत असताना बऱ्याच वेळा गुणाकार व्यस्त लागत असतं. यालाच आपण दुसरा एक शब्द आहे रेसिप्रोकल पण म्हणतो. काय? रेसिप्रोकल सुद्धा म्हणतो. बघा ह्याच्यामध्ये जशी बेरीज शून्य पाहिजे होती, ह्याच्यामध्ये गुणाकार 1 आला पाहिजे. काय? गुणाकार 1 आला पाहिजे. एवढाच फरक आहे. याच्यामध्ये दोन संख्येचा गुणाकार 1 आला तर त्याला काय म्हणायचं? त्यांचं गुणाकार व्यस्त किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. खूप सोपं असतं बघा. विद्यार्थी मित्रांनो 7 या संख्येचा गुणाकार व्यस्त कसा करायचा बघा. ही दिलेली संख्या छेदामध्ये लिहून टाकायची, विषय संपला. किंवा सोप्यात सोपं सांगतो बघा, 7 आहे ना, 7च्या खाली काही नाही म्हणजे काय असतं? 1 असतो छेद. 7च्या खाली काही नसतं म्हणजे 1 छेद असतो. मग काय करायचं बघा, ह्याला उलट करायचं. 7/1 ला 1/7. बघा 7 ची गुणाकार व्यस्त काय असणार? 1 असणार. किंवा 7 चा रेसिप्रोकल 1/7 असणार. तसंच बघा, समजा 10 आहे बरं का, 10 ची आपल्याला रेसिप्रोकल काढायला सांगितलंय. कसा काढायचा बघा. बघा बरेच जणांना सगळ्याला माहित असतं 10च्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतो छेद. ह्याचा उलट करायचा आपल्याला. काय? 1/10. बघा हे तर किती सोपं असते. पुन्हा आणखी आता दुसरं उदाहरण घेऊया. बघा आता विद्यार्थी म्हणून 7चं 1/7 केलं, पण त्यांनी आपल्याला असं दिलं काय? 1/7 चा रेसिप्रोकल करा. काय? 1/7. काही पण द्या, काही अडचण आहे का? नाही. 1/7 मध्ये आधीच अंश आणि छेद दिले ना, काही चेंज नाही.
उलट करायचं 7/1 म्हणजे 1/7 रेसिप्रोकल काय आला 7 आला आणि 7चा 1/7 आला तेच आलं ना बघा 7च्या खाली 1 नाही लिहिलं तरी काय अडचण आहे का नाही पुन्हा इथे 7च्या खाली 1 लिहिलं नाही तरी काय अडचण आहे का नाही बघा 7चा रेसिप्रोकल 1/7 1/7चा 7 म्हणजे एकूणमेकाचे ते रेसिप्रोकल असतात एवढं सोप्यात सोपं असते बघा विद्यार्थी मित्रांनो आता हे रेसिप्रोकल बघा यांचा गुणाकार 1 आला पाहिजे ना मग ते पण आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल का नाही चला मग करूया बघा आता मी काय म्हणलो तुम्हाला 7चा रेसिप्रोकल काय उलट करायचं 1/7 करायचं यांचा गुणाकार 1 येते का नाही बघू गुणाकार करूया बघा 7 1 7 7 1 7 कटून गेलं का नाही कटून गेलं म्हणजे काय 1 गुणिले 1 किती 1 छेदामध्ये 1 म्हणजे किती आलं 1 आलं बघा काय विद्यार्थी मित्रांनो ज्या दोन संख्येचा गुणाकार 1 येत असतो त्यांना एकूणमेकीचे काय म्हणतो आपण गुणाकार व्यस्त हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं 8 ची गुणाकार व्यस्त काय 1/8 किंवा 1/8 ची काय विद्यार्थी मित्रांनो 8 तसंच बघा a ची गुणाकार व्यस्त काय असणार 1/a म्हणजे 1/a किंवा ab ची गुणाकार व्यस्त काय असणार ab चं उलट करायचं b/a इतकं सोपं असतं विद्यार्थी मित्रांनो काय फक्त उलट करायचं असतं बघा जर आता बघा 7ला छेद नव्हता आपण काय केलं त्याला छेद 1 दिला आणि उलट केलं 1/7 तसंच a ला छेद होता का नव्हता त्याला 1 छेद दिला उलट केलं 1/a पुन्हा a/b इथे छेद आहे अंश आहे फक्त उलट करायचं ह्यालाच आपण काय म्हणतो गुणाकार व्यस्त फक्त तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा असेल तर बेरीज व्यस्तला दोघांची बेरीज किती आली पाहिजे 0 गुणाकार व्यस्तला दोघांचा गुणाकार 1 आला पाहिजे फक्त एवढंच आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय आणखी एकदा रिवाइज म्हणून मी सांगतो तुम्हाला चला बघा तेच उदाहरण घेऊ आपण बघा समजा 8 ची बेरीज व्यस्त काय विद्यार्थी मित्रांनो फक्त साइन चेंज करायचा विषय संपला पुन्हा निगेटिव्ह 9 याची काय येणार बेरीज व्यस्त पॉझिटिव्ह 9 विषय संपला आता गुणाकार व्यस्तचं पण त्याच पद्धतीने फक्त काय करायचं इथं उलट करायचंय बाकी काही करायचं नाही बघा 12चा गुणाकार व्यस्त काय येणार 1/12 बरोबर 1/15चा गुणाकार व्यस्त काय येणार 15 बरोबर का 15/1 येते पण 1 नाही लिहिलं तरी काही अडचण आहे का नाही अशा प्रकारे आपण दोन्ही कन्सेप्ट याच्यामध्ये शिकून घेतलेले आहेत धन्यवाद